एक विजापूर जिल्ह्यात डोणसाल म्हणून एक वाडा आहे ते डोणसालमध्ये. 2 साल. डोणसाल म्हणतात त्याला. त्या डोणसालमध्ये कमीत कमी बाळूमामा म्हणायचं त्या डोणसालमध्ये 3 महिने मेंढरं चरले, वर्षभर ते मेंढराच्या अंगात ताकद राहत होता असं ते मामा सांगत होते. 3 महिने नाही जमलं, 3 दिवस का होईना त्या चारा चारल्याशिवाय राहायचं नाही असं धनगरासने बाळूमामा बोलत होते. म्हणजे ते चारा म्हणजे कसं तुपासारखं चारा असे ते चारा होते. तुपासारखा चारा आणि खाईल तेवढं ते पचन केले. आणि असं ते चारा त्या रानातलं बाळूमामा बकरी घेऊन चारा जाईत होता. परत गणपती गौरीला बाळूमामा आपल्या आदमापूर किंवा इकडं बिदरी हमीदवाडा अशी मेंढरे घेऊन वरत कोकणात येणार. मग त्यावेळेला गणपतीला येत असताना आपले एक विजापूर जिल्ह्यात जमखंडी तालुक्यामध्ये कृष्णा नदी आडवं गेलेला आहे. मग त्यावेळेला नदीचं पूर आलेलं होतं. नदीचं पूर आल्यानंतर जायला कुठनं बी मार्ग नाही आहे. एक ब्रिटिश सरकार बांधलेलं एक छोटंसं दगडी पूल होतं. त्या पुलावरनं महिनाभर ते पूर राहायचं. आणि बाळूमामा तिथं आल्यानंतर तिच्या संघटचे लोक काय होते म्हणजे बाळूमामा असं बगा बांधून जायत होता. बगा बांधून म्हणजे कसं तिची 100 बकरी, माझी 100 बकरी, तिची बायका पोरं, आपली बायका पोरं अशी सगळं गोळा करून ते चारणी करायला त्या भागात जायत होता. मग ते तिथं आल्यानंतर अरे नदी भरून चालले आता जायचं कुठे म्हणून तिथं थांबल्यानंतर मामा काय तर मार्ग काढा, इथं बकऱ्याने चारा नाही, पाणी नाही आणि आम्ही ते काय करायचं, जगायचं कसं असं विचार केली. अरे मी काय करू, येळ येईल तसं जायला लागते रे म्हणला. तरी बी ते मामा मार्ग काढला. मग काय म्हणला, नदीबरोबर पाण्याबरोबर बाळूमामा बोलणं केला. ए गंगा माता, मला प्रसंग आलेला आहे, मला वेळ आलेला आहे, माझी मेंढरं उपाशी, माझी माणसं उपाशी, काय करायचं, मला वाट दे म्हटला. खिशातला भंडारा काढला आणि नदीमध्ये फेकला. मग ते ब्रिटिश सरकारनं बांधलेलं एक छोटंसं फुल होतं, एक फोकस मारल्यासारखं फाकच्यान पाणी इकडलं पाणी इकडं, तिकडलं पाणी तिकडं, पूल 5 मिनिटात म्हणजे मोकळा झाला. मग बाळूमामाची मेंढरं गेली, शेरडं गेली, गोडी गेली, काय गावातली बकरी गेली, गावातली जनावरं गेली. परतून मामा म्हणतोय सगळी बाहेर आल्यानंतर परत पलीकडे गेल्यानंतर मामा म्हणतोय, ए गंगा माता, तुझा उपकार लय झाला, तुझं आजपर्यंत तुझा उपकार मी ठेवून घेत नाही. खिशातलं 10चं नोट काढला आणि त्या कृष्णा नदीमध्ये ते 10चं नोट सोडला. मग त्यावेळेला ते गंगा मातानं आपलं रूप बदलून एक सुंदर स्त्रीचा हात वर येऊन बाळूमामाचा पैसे ते गंगा माताने ते पैसे घेतल्या म्हटल्यानंतर, म्हणून बाळूमामा ह्यो साक्षात भगवंत आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे. म्हणून ते नदी मोकळे करून बाळूमामा अलीकडे मेंढरं घेऊन आलं. मग तिचं चरित्र म्हणजे आजपर्यंत ते लिखाणसोमध्ये सतत राहिलेलं आहे आणि ही सत्य घटना आहे. सत्य घटना. तुम्ही त्या घटनेचे म्हणजे त्या भागातलेच आहात तुम्ही, त्या बुधनूर भागातलेच आहात. कर्नाटकात म्हणजे त्यांचा विजापूर जिल्हा येतोय, आपला बेळगाव जिल्हा येतोय. मग बेळगाव जिल्ह्यात एक बाळूमामाची बन होती गंगूताई, त्यांची मुलं 2 होती, हुआप्पा आणि सिद्धप्पा. ही माहिती मला तिनं सांगितली. कवा बाळूमामा समाधी घेतल्यानंतर 1 वर्षानं किंवा 6 महिन्यानं अजून सत्यवा होती त्यावेळेला तिने आपल्या मळ्यात मेतक्यात 1 4 एकर जमीन घेतलेली होती तिने. तिथं सत्यवताईचं मंदिर बांधल्यात. ते त्यावेळेला काय मंदिर नव्हतं. तिने ते काय तिथं आपले शेती करायला येत होते. मग ते हुआप्पा असं झाडाखाली बसून ही घटना बाळूमामाचं तिनं स्वतः सांगितलेलं आहे. हुआप्पाने तुम्हाला सांगितलं? हुआप्पानं आम्हाला ही घटना त्यावेळेला त्या घटनेच्या वेळेला तिथं हुआप्पा होते. हुआप्पा मामांच्या बरोबर हुआप्पा होते. हुआप्पा होता तिच्या बरोबर. मामा समाज घेतल्यानंतर ही घटना आपल्याला सांगितली. अरे बापरे बाप. म्हणजे ही घटना अत्यंत तंतोतंत खरी आहे आणि खरी घटना आहे. आणि सक्का आपल्या बहिणीचं पोरं ते बाळूमामाचं सक्का बहिणीचे पोरं, सख्या बहिणीचे सिद्धप्पा हुआप्पा किल्लारे. आणि आणखीन एक तुम्ही काल अनुभव सांगितला नावाड्याचा. नावाड्यात तो एक सांगा. नावाड्यात म्हणजे ते आपले घटप्रभा नदी म्हणजे इथं गड इंग्लज भागात हिरणकेशी म्हणतात त्या नदीला. खाली गेल्यानंतर घटप्रभा म्हणतात. मग त्यावेळेला बाळूमामाची मेंढरं ते बी ते पहिलेच फुल बारकाच होता. पूर आलेला होता. निंगापूर, मेटगोड, चिंचगंडी असं मेंढर त्या भागात जाणारे होते. आणि बाळूमामा तिथं उभा केला.
प्रत्येकाच्या बकरी ते नावातनं तिनं पलीकडे काढत होती, माणसं काढत होती. मग त्यावेळेला मामाला म्हणाले, मामा चनाजने म्हटला, अरे माझी तेवढं बकरी पलीकडे काढता होता, अरे धनगरा जरा थांब, धनगरा जरा थांब. असं दिवस बुडाय गेलं तर ते बकरी काय काढाय तयार नाही. मग शेवटला मामा, अरे तुझा पगार काय आहे सांग. मग लोकांकडं प्रत्येक मेंढ्याला 10 पैसे असत काय तर घेत होता. मामानं त्याला 4 आणे पैसे देतो आणि माझी मेंढर तेवढं पलीकडे काढ. त्यावेळेला मामाची मेंढर बी कमी होती, 300-400 बकरी असतील त्यावेळेला. मग ते हो म्हणणार कर काढणार नाही. मग शेवटला दिवस बुडाय गेलं त्यावेळेला मेंढर नावात भरलं थोडी आणि पलीकडे सोडाय गेलं. मग शेवटच्या ते काय टप्प्यातली काय मेंढर होती त्यावेळेला एक लावर त्यानं ओढून पाण्यात टाकला. टाकल्याबरोबर ती मेंढी पोवत गेली आणि त्यातलं एक नावाड्या ते दुसरा ते पोवत गेला आणि ते पकडाय गेला. ते एक मारलं, 2 मारलं, एक बॅग केलं की मेंढर सगळे ब्याज करतात हो. मग ते असं 2-3 लावरं ते उडी मारली, तिने धरली. मग तिने का धरली, का तिनं पाण्यात सोडला, काय कुळं धनगर आहे, येडं धनगर आहे. 1-2-3 लावरं खायला मिळालं तर काय वाईट आहे, कापायचं आणि खायचं, पगार बी मिळतोय आणि खायला बी मिळतोय. असं तिनं बुद्धी भ्रष्ट झाली तिची. मग तिनं पलीकडे काढले. मग त्यावेळेला मामानं काय राहायच्या आईला म्हटला, ते काय बोटला काय पाय लावला, काय अंगठा लावला आणि ते हे झालं, पलटी झाली. एका मोठा दगड होता, ते दगडाला धडकलं आणि हिला कुठं लागला आणि हिच्या पायात हातच कट झाला. हातच कट झाल्यानंतर मामा माझ्या हाताला काय झालं, माझ्या हाताला काय झालं, माझा हात मोडला. रांडाच्या मनाला कुठलं हात चुकी केलं हाताला शिक्षा आहे, पाय चुकी केलं तर पायाला शिक्षा आहे, तोंड एकानं चुकून बोललं तर तोंडाला सुद्धा शिक्षा आहे. म्हणून मामा त्याला शिक्षा दिला. मग परत त्यानं ते मागणी केला, मामा मला माफ करा, मी चूक केलोय. त्यानं बरं काय तुला माफ करायचं सांग म्हणाला. काही नाही मामा, तुम्ही कवा येशीला त्यावेळेला मी तुझी बकरी फुकट घालवतो, माझा आशीर्वाद कडपर्यंत राहून दे. मग मामा अशीपर्यंत तिची मेंढर त्या नावातनं फुकट काढत होता. आता काय मोठं फुल बांधतात, आता काय पूर आलं तर बी त्या फुलावरनं मेंढर जात्यात येत्यात. आता ते नावाचं गरज नाही आहे, त्यावेळेला नावाचं भरपूर गरज होतं. आणि मामानं ते गटपूर्वा नदी त्यावर घटना झालेली